नमस्कार, जय महाराष्ट्र. सगळ्यांना तर माहिती आहे आता इंस्टाग्राम सगळ्यांनी बघताय, सगळं चाललंय त्या पद्धतीत. जे गुगल हँडल करतो ते NCERT अशी काहीतरी वेबसाईट आहे. म्हणजे ते ते सगळं ते हँडल करतात. त्यांनी सध्या जे माझ्या दैवतांनी, ज्या माझ्या महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस त्यावेळेस जे काय मराठी साम्राज्य, आता मी मराठी बोलतोय का, कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट्स झाल्या सगळ्यांचे रील बघितले मी. त्याच्यानंतर मी रील बनवतो ही आता, की बरेच जणांनी असं सांगितलं की आमचे पण राजे होते, हे होते. आम्हाला त्यांचा मान आहे, अभिमान आहे. महाराणा प्रताप झाले, राजपूत झाले, सगळ्यांचा मान आहे. कारण की प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने त्यांनी त्यांचं राज्य टिकवलं, राज्य केलं. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य टिकवलं नाही तर हिंदुत्व टिकवलं. कारण की ज्या वेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेतली, त्यावेळेस औरंगजेब झाले, मुघलशाही पूर्णपणे हिंदुत्व मिटवत चाललेलं. देऊळ तोडत होते, भले भले देवांच्या मूर्त्या तोडत होत्या. त्या अत्याचाराला म्हणजे तडा देऊन तिथून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार, म्हणजे पाकिस्तानामध्ये असलेला अटकेचा जो किल्ला आहे तिथपर्यंत भगवं राज्य पसरवलं. ते भगवं राज्य आज गुगलवरून मिटवत चाललेले आहेत. आमच्या वेळेस आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 4थी-5वीच्या पुस्तकावर 3री जो काही इतिहास होता, ते इतिहासाच्या पुस्तकावर जो पृष्ठभाग असतो, म्हणजे वरचं कव्हर बोललं जातं, त्या कव्हरवर महाराजांचा अश्वरूढवर म्हणजे घोड्यावर बसलेला तो फोटो होता. अजूनही आम्हाला आठवतं. कारण की त्यावेळेस आम्हाला एक माहिती होतं की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, आज आपल्या पंजोबाचं आपल्याला नाव नाही माहिती, आज आपल्या आजोबांनी काय केलं ते नाही माहिती. पण 400 वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय ते अजून प्रत्येकाला माहिती आहे. पण हे कोण मिटवत चाललंय? तर हे शब्द वापरू का नको वापरू, अशा पण आमच्या आयडी बॅन होत आहेत. म्हणजे ते काय बोलतात, ते मला ते का ते एवढं इंस्टाग्रामचं समजत नाही. रिपोर्ट करणं, बॅन करणं, रिपोर्ट मारायच्यात. तुमच्या आईची गांड. जिथं माझ्या महाराजांचा विषय येईल तिथं एकटा नाही, सगळीजण मिळून उठू. तेव्हा जात पात धर्म हा बघितला जाणार नाही. तिथं बघितला जाईल फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणूस. कारण माझ्या महाराजांमुळं आज प्रत्येक प्रत्येक बाईच्या डोक्यावर पदर आहे, प्रत्येक बाईच्या कपाळाला कुंकू आहे, प्रत्येक पोराच्या कपाळाला गंध आहे, प्रत्येक पोराच्या कपाळाला चंद्रकोर आहे. तर का? ते फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. येणाऱ्या दिवसात तुम्ही इतिहास बंद केला, इतिहासाच्या पुस्तकामधून महाराजांचे धडे काढले. आज बाहेर देशात छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकं लिहिली जातात. ती माणसं येतात की यांनी किल्ले कसे बांधले. रायगडावर ज्या वेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस हत्ती कसा आणला, हे महाराजांचे पुढचे विचार होते. ते वाचण्यासाठी, बघण्यासाठी आज बाहेर देशातून माणसं आपल्या इथे येतात. आणि आपलीच माणसं काय करतात, तर आपले इतिहास कसा पुसता येईल, आपल्या पुढच्या पिढ्यांना इतिहास कसा वाचता येणार नाही, ते बघितलं जातं. भले तुम्ही तुमचा प्रयत्न करा, पण एक सांगतोय, जशी म्हण आहे, एक मराठा लाख मराठा, तसा आज प्रत्येक मराठी माणसाने उठून पेटून उठलं पाहिजे. पेटून उठून दाखवलं पाहिजे की मराठी माणूस जेव्हा जागतो तेव्हा काय करतो. तर सध्या काहीतरी गुगलवर त्यांनी हटवलंय, तर त्यांच्यासाठी ती एक लिंक आहे, मी ती माझ्या बायोमध्ये टाकेनच. पण तरी पण सांगतोय, गुगलला जायचं आहे. गुगलला जाऊन feedback.NIC.NIC.in अशी ती पूर्ण लिंक आहे. ती तुम्ही तिथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट येईल, त्या सब्जेक्टमध्ये जायचं आहे, रिक्वेस्ट टू इन्क्ल्यूड मराठा एम्पायर मॅप इन NCERT बुक्स. आणि त्याच्यानंतर एक कॅप्शन येईल, ते कॅप्शन मी तुम्हाला टाकतोय. ते कॅप्शन तुम्ही तुमच्या ह्याच्यात लिहायचं आणि फीडबॅकमध्ये लिहून त्या टेक्स्टबुकमध्ये परत त्यांना सांगायचं आहे
की येताना हा महाराष्ट्र आहे, जसं महाराष्ट्रात याल तर आम्ही पहिल्यांदा नमस्कार करू. जर तुम्ही आमच्या मराठीला छेडाल, मराठी माणसाला छेडाल, तर एक हात सोडू आणि तुम्हाला चमत्कार दाखवू. ही खरी वेळ आहे. तुम्ही सगळ्यांनी आता परत एकत्र या आणि दाखवा मराठी माणूस पेटून उठला की काय करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.